नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती आणि जेवढे काही आपल्या सरळ सेवा असणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे 25 प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मित्रांनो, हे जे सर्व 25 प्रश्न आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे किंवा एमएच एक्झाम या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करायचं आहे। आणि मित्रांनो, नवीन असाल तर लगेच आपल्या एमएच एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय होतो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्या, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होत राहील। तर पहा, जिभेला हाड नसणे म्हणजेच काय? तर पर्याय क्रमांक 1 वाटेल ते बोलणे, त्यालाच म्हणतो आपण जिभेला हाड नसणे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? पहा, भारतामधील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? लक्षात ठेवायचे मित्रांनो, आपल्याला सिरियलमध्ये हे 3 नागरी पुरस्कार माहीत असायला पाहिजेत। तर त्यापैकी भारतातला सर्वोच्च कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 भारतरत्न हा भारतातील सर्वात पहिल्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे पद्मविभूषण आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे पद्मभूषण। लक्षात ठेवायचंय, भारतरत्न 1 नंबर, पद्मविभूषण 2 नंबर, पद्मभूषण 3 नंबर। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, संस्कृतमधून जसेच्या तसे म्हणजेच पहा मूळ रूपात कोणताही बदल न होता मराठीत आलेले जे काही शब्द आहेत तर त्या शब्दांना काय म्हटले जाते? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे, व्याख्या परत एकदा ऐका, मराठी व्याकरणावरील व्याख्या आहे। तर संस्कृतमधून जसेच्या तसे म्हणजेच कसे? त्यांच्या मुळात म्हणजे त्यांच्या मूळ रूपात कोणताही बदल होत नाही आणि ते शब्द मराठी भाषेमध्ये येतात, तर अशा शब्दांना काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर तत्सम शब्द म्हटलं जातं। लक्षात ठेवा, तत्सम शब्द म्हणजे काय? तर संस्कृतमधून जसेच्या तसे मराठी भाषेमध्ये आलेले शब्द। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, दुटांगी या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर लक्षात ठेवा, दुटांगी किंवा धुटांगी या शब्दाला समान असलेला शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 2 पाय असलेला, त्यालाच म्हणतो पहा आपण दुटांगी। पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी सध्या कोण कार्यरत आहे? प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, आणि हा जो प्रश्न आहे हा पूर्णपणे जर आपल्याला अख्ख्या पोलीस भरतीत म्हणलं तर जवळपास 100 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे। त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि करंट अफेअर्सवर थोडंसं लक्ष द्यायचं, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला महासंचालक कोण आहे ते बदललेलं नेहमी कळून जातं। तर सध्या महाराष्ट्र पोलिसाचे महासंचालक पदी कोण आहेत? पर्याय क्रमांक 3 रजनीश शेठ हे जे आहेत हे महासंचालक पदी आहेत। मित्रांनो, लक्षात ठेवायचे, हा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत हा आपण 7 जानेवारी या दिवशी बनवत आहोत 2023 मध्ये। तर या दिवशी हे कार्यरत होते। बाय चान्स हा जर व्हिडिओ 2024 मध्ये तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी मे बी दुसरं कोणीतरी कार्यरत असेल। पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे, रजनीश शेठ सध्या महासंचालक आहेत महाराष्ट्र पोलिसांचे। प्रश्न क्रमांक 6 आहे, पुण्यामधील आगा खान पॅलेस या ठिकाणी खालीलपैकी कोणाची समाधी आहे? पहा, पुण्यामध्ये आगा खान पॅलेस आहे। यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आला होता की आगा खान पॅलेस ऐतिहासिक वास्तू जी आहे तर ही कोणत्या शहरामध्ये आहे? लक्षात ठेवा, ती आहे पुण्यामध्ये। तर या ठिकाणी विचारले की पुण्यामध्ये असताना आगा खान पॅलेस जो आहे या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे पहा आगा खान पॅलेसला या ठिकाणी। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, IRDAI ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित नियामक म्हणून काम करते? पहा, IRDAI ही जी संस्था आहे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित काम करते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर विमा म्हणजेच पहा जी LIC आपण त्याला एक प्रकारे म्हणू शकतो। ठीक आहे, एक प्रकारे आपण त्याला इन्शुरन्स म्हणू शकतो। पहा, इन्शुरन्स जे आहे तर तो आहे IRDAI या कंपनीशी संबंधित आहे किंवा यांच्या अंडरमध्ये ते काम करते। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8 आहे, पोलीस विभागातील K9 युनिट हे कशाशी संबंधित आहे? पहा, पोलीस विभागामध्ये एक युनिट असतं K9 नावानं, तर हे कशाशी संबंधित असतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ते श्वान पथक असतं। लक्षात ठेवा, श्वान म्हणजे जे डॉग स्क्वॉड असतं त्यांनाच म्हटलं जातं पहा K9 युनिट। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9 आहे, GST हा खालीलपैकी कोणता एक कर आहे? पहा, गुड सर्व्हिस टॅक्स हा जो आहे हा कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा,
कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला हा नेहमी अर्थशास्त्र या टॉपिकवरती विचारण्यात येऊ शकतो किंवा जे अर्थकारण आहे त्याला आपण अर्थकारण म्हणू शकतो, त्या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेला आहे. तर जीएसटी हा जो कर आहे हा कशावरती आहे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 वस्तू व सेवा करावरती लावला जातो जीएसटी. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे अर्जुन MK1. पहा अर्जुन MK1 हा जो रणगाडा आहे हा खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे. पहा अर्जुन MK1 या नावाचा एक रणगाडा आहे, तर त्याला विकसित करणारी संस्था कोणती आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर जी DRDO आहे पहा डिफेन्स ऑर्गनायझेशन जे आहे त्या ठिकाणी हा रणगाडा तयार केलेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे. पहा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे. कोविड-19 हा जो आजार आहे लक्षात ठेवा, हा आजार कोणत्या विषाणूपासून होतो तर कोरोनापासून होतो. पण या ठिकाणी आपल्याला प्रश्न तो विचारला आहे की कोरोना काय आहे. तर कोरोना हा जो आहे पहा हा पर्याय क्रमांक 3 एक विषाणू आहे, म्हणजेच कोरोना व्हायरस आहे. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे कोवॅक्सिन ही लस कोणत्या संस्थेने तयार केलेली आहे. पहा कोविडवरती ही लस दिलेली जाते पहा कोवॅक्सिन, तर ही कोणत्या संस्थेने तयार केली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जी भारत बायोटेक आहे. पहा भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली आहे कोवॅक्सिन लस, त्याला आपण वॅक्सिन म्हणतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे हरित क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. पहा मित्रांनो हरित क्रांती जेवढ्या काही आजपर्यंत क्रांती झाल्या आहेत महत्त्वाच्या आणि त्या सर्व ज्या आहेत आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात, वन लाइनर क्वेश्चन त्यावर नेहमी येतात, तर त्यापैकीच एक आहे हरित क्रांती. तर ती कोणत्या घटकाशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो हरित क्रांती जी आहे अन्नधान्य उत्पादनाशी निगडित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 14 आहे मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. पहा यावर आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की मारुती चितमपल्ली लक्षात ठेवायचं हे एक लेखक देखील आहेत, कारण त्यांच्यावरती काही पुस्तकं देखील आहेत, तर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर ते निसर्ग अभ्यासक आहेत पहा मारुती चितमपल्ली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत. यावर आपल्याला पहा मित्रांनो 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात की सध्याच्या अमेरिका या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत. पहा अमेरिका या देशाचे राष्ट्रपती सध्या आहेत जो बायडन. पहा जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प नाही लक्षात ठेवायचे, जो बायडन जे आहेत हे सध्याचे राष्ट्रपती आहेत अमेरिकेचे. या ठिकाणी विचारलंय की आपल्याला उपराष्ट्रपती कोण आहेत, तर पहा उपराष्ट्रपती आहेत कमला हॅरिस. उपराष्ट्रपती आहेत कमला हॅरिस. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की त्या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत, तर लक्षात ठेवायचे तर त्या पहिल्या क्रमांकाचे महिला उपराष्ट्रपती आहेत अमेरिका देशाच्या. आणि कमला हॅरिस ह्या ज्या आहेत हे भारतीय वंशाच्या आहेत. लक्षात ठेवा भारतीय वंशाच्या असणाऱ्या कमला हॅरिस ह्या ज्या आहेत ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनलेल्या आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे. या ठिकाणी आपल्याला एक आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय विचारलं आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय हे कोणत्या सिटीमध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर नागपूर. लक्षात ठेवा महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर आणि नागपूर या शहरामध्ये आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो काही दिवसापूर्वी हा जो प्रश्न आहे आपण हा कम्युनिटीमध्ये पोल केला होता, त्यामध्ये जवळपास 70% विद्यार्थ्यांनी मुंबई असं उत्तर लिहिलं होतं. लक्षात ठेवा मुंबई चूक आहे, नागपूर याचं उत्तर आहे. पर्याय 2 उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 17 आहे इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत. पहा या ठिकाणी आपल्याला बिझनेसमॅनवरती एक प्रश्न विचारण्यात आला आहे की या ठिकाणी इलॉन मस्क हे जे आहेत यांचा प्रश्न आपल्याला आहे की ते कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर अमेझॉन या कंपनीशी संबंधित येत नाहीत इलॉन मस्क. लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. टेस्ला, स्टारलिंक आणि स्पेसएक्स या ज्या तिन्ही कंपन्या आहेत ह्या इलॉन मस्कच्या कंपन्या आहेत. या ठिकाणी अजून एक चौथी कंपनी ॲड झालेली आहे ती म्हणजे आहे पहा ट्विटर. तर ट्विटर ही जी कंपनी आहे यावर आपल्याला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुकतंच ट्विटर कोणी खरेदी केलं आहे. लक्षात ठेवा इलॉन मस्क त्याचं उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी टेस्ला, स्टारलिंक आणि स्पेसएक्स या इलॉन मस्कच्या कंपन्या आहेत. अमेझॉन ही जी आहे पहा अमेझॉन ही जी आहे तर ही जेफ बेझॉस. लक्षात ठेवा जेफ बेझॉस यांची कंपनी आहे अमेझॉन. या ठिकाणी आपल्याला 3 कंपन्या ज्या आहेत महत्त्वाच्या त्यावर आपण एक एक प्रश्न पाहून घेऊया. तर त्यामध्ये सर्वात पहिली कंपनी येते पहा ॲपल. तर ॲपल कंपनी जी आहे ही कोणी स्थापन केली आहे, स्टीव्ह जॉब्स. लक्षात ठेवा स्टीव्ह जॉब्स यांनी स्थापन केले आहे ॲपल. या ठिकाणी दुसरा येतो पहा फेसबुक. तर फेसबुक या वेबसाईटचे मालक किंवा संस्थापक कोण आहेत, मार्क झुकेरबर्ग हे जे आहेत पहा झुकेरबर्ग हे जे आहेत फेसबुकचे संस्थापक आहेत.
यानंतर आपल्याला तिसरा एक प्रश्न हा नेहमी विचारला जातो, लक्षात ठेवायचं आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीवरती. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे फाउंडर कोण आहेत किंवा संस्थापक कोण आहेत? तर लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आहेत बिल गेट्स. यावर हे झाले पहा कंपनीचे मालक. यावर आपल्याला अजून विचारला जातो की सीईओ वरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. तर पहा, गुगलचे सीईओ आहेत सुंदर पिचाई. गुगलचे सीईओ कोण आहेत? सुंदर पिचाई. यानंतर दुसरा प्रश्न आहे की मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ कोण आहेत? तर लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्टसाठी आहेत सत्या नाडेला, आणि हे सर्व जे आहेत हे भारतीय वंशाचे आहेत, सत्या नाडेला सुद्धा. या ठिकाणी मित्रांनो हे 2-3 प्रश्न हे महत्त्वाचे विचारले जातात. आणि या प्रश्नाचं उत्तर काय? तर इलॉन मस्क जे आहेत हे अमेझॉन या कंपनीशी संबंधित येत नाहीत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, नोवाक जोकोविच याने 2021 मध्ये कोणती ग्रँड स्लॅम स्पर्धा गमावली? गमावली या ठिकाणी अर्थ होतो याचा पहा, हरले. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा, US ओपन. लक्षात ठेवा, पर्याय 4 US ओपन ही जी स्पर्धा आहे ही 2021 मध्ये जी झाली ती नोवाक जोकोविच हरले होते, म्हणजे त्यांनी सोडली होती. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हटले जाते? पहा, प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. कसा विचारला आहे पहा, ठराविक क्रमाने आलेले जे अक्षराचा समूह आहे आणि त्या समूहाला काहीतरी अर्थ प्राप्त होत असेल, म्हणजे त्या समूहाचा काहीतरी अर्थ निघत असेल, तर त्या अर्थाला काय म्हटलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्याला शब्द. लक्षात ठेवा, शब्द असं म्हटलं जातं. कशाला शब्द म्हणतात? तर अक्षरांच्या अर्थपूर्ण, लक्षात ठेवा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा जो समूह असतो आणि त्या समूहाला जो अर्थ प्राप्त होतो, अशा समूहाला शब्द म्हणतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार जो आहे हा लांबट होतो त्याला कोणता स्वर म्हटलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, त्याला दीर्घ स्वर म्हटलं जातं. लक्षात ठेवा, आणि जे उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो आणि त्यांचा जो उच्चार जो आहे तो कमी असतो, म्हणजे एकदम कमी प्रमाणात असतो, त्याला ऱ्हस्व म्हणतात. आणि दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागतो किंवा त्यांचा उच्चार लांब असतो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल दीर्घ. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी ध्वनिदर्शक पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे? म्हणजे पाण्याचा आवाज दर्शवणारा शब्द. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर खळखळाट हा जो आहे हा ध्वनिदर्शक जो शब्द आहे तो पाण्यासाठी संबंधित आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. गडगडाट जो आहे, लक्षात ठेवायचा, हा ढगांसाठी वापरला जाऊ शकतो. प्रश्न 22 आहे, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय होतो? पहा, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, लहान माणसं जे असतात ते लहान गोष्टींना लवकर भाळतात, म्हणजे त्यांच्याकडे त्या लहान गोष्टीकडे ते अट्रॅक्ट लवकर होतात, त्यालाच म्हटलं जातं कोल्हा काकडीला राजी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, सन 2021 मध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या खंडामध्ये पार पडल्या? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 4, जो आपला एशिया आहे, आशिया या खंडामध्ये 2020ला जे टोकियो ऑलिम्पिक झालं होतं, कोणत्या ठिकाणी झालं होतं? तर जपान या देशामध्ये झालं होतं, आणि जपान देश आशिया या खंडामध्ये आहे, तर त्याच ठिकाणी ऑलिम्पिक 2020 जे आहे हे पार पडलं होतं. पार पडलं ते 2021 वर्षामध्ये पण झालेलं होतं, म्हणजे त्याची स्पर्धा होती ती 2020 ची होती. प्रश्न 24 आहे, नोबेल पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो ते अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर डायनामाइटचा शोध लावला होता पहा अल्फ्रेड नोबेल यांनी, आणि त्यांच्या स्मरणार्थ नोबेल प्राइज जे आहे हे दिलं जातं. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, सिकानसेन ही रेल्वे प्रणाली कोणत्या देशात स्थित आहे? सिकानसेन रेल्वे एक सिस्टम आहे ती कोणत्या देशातील आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर जपान. लक्षात ठेवा, जपान या देशामध्ये सिकानसेन अशी एक रेल्वेची सिस्टीम आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे 25 प्रश्न होते पहा आपल्याला महत्त्वाचे विचारण्यात आलेले, आणि हा जो पेपर आहे हा पुणे पोलीस भरतीसाठी विचारण्यात आला होता. पहा, पुणे पोलीस भरतीसाठी विचारण्यात आला होता 2021 मध्ये. पेपर होता 2019चा, भरती झाली 2021 मध्ये. लक्षात ठेवा. आणि या 25 प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्नाचे उत्तर दिले मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या MH एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. सोबतच PDF डाउनलोड करण्यासाठी सुद्धा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.